नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी मित्रांचं आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 6 ऑगस्ट आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। दोन्ही शेड पॅक होते आणि थोडीशी पिकअपची आवक बाहेर आहे। 4 लाईनी ट्रॅक्टरच्या ग्राउंड वरती आहे। टोटल आवक जर धरली मित्रांनो तर 500 ते 550 मध्ये आवक आहे। आज पण बघू काय बाजार भाव निघतो। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओ मध्ये 1 नंबर गोल्टी आज सगळ्यांचा बाजार भाव आपण सांगेला असतो। शेवटला तुम्हाला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघत असतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। बघू काय बाजार भाव निघतं। काल आपण बघितलं 12, 13, 14 पर्यंत सरासरी बाजार भाव चालू होता। गोल्टा हायस्ट 1200 पर्यंत गेला होता आणि कमीत कमी 100 ते 300 400 पर्यंत चालू होतं। बघू आणि काय बाजार भाव निघतं। हायस्ट बघितलं आपण काल 18, 19 पर्यंत गेलं होतं। आज बघू काय बाजार भाव निघतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया मित्रांनो। ट्रॅक्टर पासून सुरुवात करतोय। पहिल्या लाईनी पासून पहिला नग आणि याचं लिलाव झाला नाही तर दुसऱ्या नगापासून सुरुवात करतो आपण। पहिले ट्रॅक्टरचा बाजार भाव बघू, त्याच्यानंतर पिकअपचा बाजार बघू काय निघतं। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची 60-65 साईज आहे कांद्याला। काय भाव गेला दादा? 1300 रुपये, 1300 रुपीज। बघू शकतो तुम्ही सुपर कांदा। आपण कुठला आहे कांदा? पालखेड, ठीक आहे। आणि याचं बियाणं कोणतं होतं? प्रसादचं बियाणं आहे, ठीक आहे। हे काय भाव गेला? 1200 रुपये। बघू शकतो तुम्ही 1200 रुपये जायले, 1200 रुपीज। कुठले काका? खडक सुके ना। बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे, ठीक आहे। खडक सुके ना। पुढं बघू काय भाव गेलं? 1502। बघू शकतो तुम्ही 1502 रुपीज। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। कुठला आहे कांदा? तारुखेडली, दावतवाडी, अच्छा। आणि बियाणं कोणतं होतं याचं? अनुराधाचं बियाणं आहे, ठीक आहे। दावतवाडीचा कांदा आहे, ठीक आहे। 60-65 साईज आहे कांद्याला। पुढं बघू काय भाव गेलं? 1100 रुपये। बघू शकतो तुम्ही 1100 रुपये जाईल, 1100 रुपीज। मीडिया गोल्टा मिक्स आहे। कुठलं आहे? उंबरखेड, मीडियम गोल्टा मिक्स आहे, उंबरखेडचा कांदा आहे, ठीक आहे। हे काय भाव गेलं? 1010 रुपये। 1010 रुपये, 1010 रुपीज। कुठले? दोनगणवाडी, ठीक आहे। काय भाव गेलं? 1200 रुपये, 1200 रुपीज। कुठला आहे कांदा? जोपूळ ना, ठीक, 1200 रुपये। काय भाव गेला दादा? 1300 रुपये, 1300 रुपीज, 1300। कुठला आहे कांदा? उंबरखेड। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। उंबरखेडचा कांदा आहे। पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1400 रुपये जाईल, 1400 रुपये, 1400 रुपये। कुठला आहे कांदा? साकोऱ्याचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे, ठीक, साकोरा। पुढं बघू काय भाव गेलो? 1200 रुपये जाईल, 1200 रुपीज। 1218 11 ना, 1211 जाईल, 1211 रुपीज। कुठला आहे कांदा? जोपूळ। बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे, ठीक, जोपूळचा कांदा आहे। पुढं बघ बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला दादा? 1261, 1261 रुपीज। कुठला आहे कांदा? दिंडोरीचा कांदा आहे, 1261 रुपये जाईल। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक। हे काय भाव गेलं? 1335, 1335 रुपीज। कुठला आहे कांदा? मांजरगाव। बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे, ठीक, मांजरगाव। पुढं बघू गोल्टी काय भाव गेली? 790 रुपये गोल्टी, 790 रुपये। कुठले? वरखेडा, ठीक आहे, 790 रुपये, 790 रुपीज। पुढं बघू काय भाव गेलं? 1116 रुपये, 1116 रुपीज, 1116। कुठले? कारसूळ, ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1300 रुपये, 1300 रुपये, 1300। कुठला आहे कांदा? जवळकर, ठीक आहे। आणि बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे, जवळकर। पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1300 रुपये, 1300 रुपीज। कुठला आहे कांदा? दोनगणवाडी। बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे ना, ठीक।
बघू शकतो तुम्ही क्वालिटी 1451. कुठला आहे कांदा? पालखेड बांधारा. आणि बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, चालेल चालेल. पुढे बघू मित्रांनो. पहिल्या लाईनीपासून सुरुवात केली आपण. बघू शकतो तुम्ही मीडियम साईज कांदा आहे. काय भाव गेलाय? 1225. 1225 रुपीज. कुठले? शेलूपुरी ना. ठीक आहे. केलदरी का? अच्छा ठीक. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे, घरगुती बियाणं आहे. पुढं बघू काय भाव गेला? 1051. बघू शकतो तुम्ही 1051 रुपीज. कुठले दादा? पालखेड मिरची. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1226. 1226 रुपीज. कुठले आपण? पालखेड मिरची. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणे. पालखेड मिरचीचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघ काय भाव गेला दादा? 951. बघू शकतो तुम्ही वॉल्टा मीडियम मिक्स आहे. 951. 951 रुपीज. कुठले आता? देवपूर. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक. पुढं बघ सगळे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1151. 1151 रुपीज. 1151 रुपये. कुठला आहे कांदा? ओझरचा कांदा आहे. ओझरचा कांदा मित्रांनो. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1325. 1325 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? कुठला बोलले? बर ठीक. पुढं बघू बघू शकतो मी गोल्टा आहे. काय भाव गेलं? 1100 रुपये जायले. 1100 रुपीज. एक साईज गोल्टा आहे. सुपर गोल्टा एकदम. कुठला आहे कांदा? मंजूळ. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? गावठी बियाणं आहे ना. ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1225. 1225 रुपीज. कुठला आहे कांदा? पालखेड मिरची. 1225. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक. घरगुती बियाणं आहे. पुढं बघू गोल्टा काय भाव गेलाय? 700 रुपये जाईल. बघू शकतो तुम्ही गोल्टी 700 रुपये. 700 रुपीज. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1055 रुपये जाईल. 1055 रुपीज. कुठली? ताराबाद. ठीक. काय भाव गेलं? 1241 रुपये. 1241 रुपीज. कुठला आहे कांदा? बहड. अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोवरचं बियाणं आहे. ठीक. पुढं बघू काय भाव गेलं? तिकडे का? इकडं कोण आहे? इथं 1150 रुपये. 1150. आणि कुठला आहे कांदा? वडाळी बोई. बियाणं कोणतं त्याचं? कशाचं बियाणं आहे. ठीक आहे. 1150 रुपये. हो. काय भाव गेलं? 1300 रुपये. 1300 रुपीज. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं ठीक. प्रशांतचं बियाणं आहे. काय भाव गेला बोला? 1151. 1151 रुपीज. ॲव्हरेज माल आहे. बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? वन. बियाणं कोणतं त्याचं? अनुराधाचं बियाणं आहे. ठीक. वण्याचा कांदा आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं दादा? 1250. 1225 रुपीज. कुठले? मातेरेवाडी. ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. सुपर माल एकदम. किती गेलाय काका? 1300 रुपये. 1300 रुपीज. कलर आहे. क्वालिटी आहे. मीडियम साईज आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. कुठला आहे कांदा? रानवडचा कांदा आहे. ठीक आहे. 1300 रुपये. तर मित्रांनो आता दुसऱ्या लाईनला आलो आपण. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव निघालं? 1280. 1280 ना. 1280 रुपीज. कुठला आहे कांदा?
नांदूर मधनेश्वर बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे, ठीक आहे. नांदूर मधनेश्वर बघू शकतो, बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1311 रुपये, 1311 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदुर्डी, ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, नांदुर्डीचा कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू. काय भाव गेला काका? 1260 रुपये, 1260 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? ओझरचा कांदा आहे, ठीक आहे. आणि बियाणं कोणतं त्याचं? ठीक. काय भाव गेला रे? 1180 रुपये, 1180 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? खैरवाडीचा कांदा आहे. कमी गेले? किती इच्छा होती? 1250ची. 1180च गेला ना. 1180 रुपीज. आणि बिया कुठला कांदा आहे? घरगुती बियाणे. कांदा कुठला आहे? खैरवाडीचा आहे, ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1155, 1155 रुपीज. कुठला आहे कांदा काका? ओझर, ठीक आहे. काय भाव गेलं? 1246. मीडियम गोल्टा मिक्स आहे, 1246, 1246 रुपीज. कुठले आपण? नांदुर्डी, ठीक आहे. काय भाव गेलं? काय भाव गेला काका? 1300 रुपये, 1300 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? तारू खेडले. आणि बियाणं कोणतं त्याचं? विशालचं बियाणं आहे, तारू खेडलेचा कांदा आहे मित्रांनो, ठीक आहे. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1251, 1251 रुपीज. कुठली? नांदुर्डी, ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1570, 1570 जायले. सुपर क्वालिटी माल आहे, बघू शकतो. 1570, 1570 रुपीज. कुठला आहे कांदा? कामसवाडी. बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे, कामसवाडीचा कांदा आहे. बघू शकतो सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलो? 1538, 1538 रुपीज. कुठले आपण? कामसवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं, ठीक. काका काय भाव गेलं? 1500 रुपये, 1525, 1525 रुपीज. कुठला आहे कांदा? देवपूरचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे, ठीक आहे. 1525. बघू शकतो मी. शेवटच्या नागला आलो आपण. काय भाव गेलं? 1330 रुपये. कुठला आहे कांदा? तारू खेडले, 1330 रुपये, 1330 रुपये. तारू खेडली. बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, विशालचं बियाणं आहे. पुढं बघू.